जीवनात ना असा अनुभव बऱ्याचदा येतो, कधी-कधी असं वाटतं नाही का, की आपण कितीही चांगलं करा, पण समोरच्याला मात्र आपण वाईटच दिसत असतो. किती त्यांच्यासाठी काही करा, तरीसुद्धा ते तुमच्या चुका शोधण्यात खूप जास्त व्यस्त असतात आणि तुम्ही किती चांगलं केलं याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय-काय वाईट केलेलं आहे, हे लक्षात ठेवतात. तर अशा वेळेला आहे ना, अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं हा बेस्ट पर्याय असतो. कारण की हा दोष तुमचा नसतो, हा दोष त्यांच्या दृष्टीतला असतो. जर तुम्ही त्यांच्या नजरेमध्ये निगेटिव्ह रोलमध्ये आहात ना, तर तुम्ही जगाच्या पातळीवर कितीही चांगलं काम करा, तुम्ही त्यांच्यासाठी वाईटच असणार आहे. म्हणजे जर तुम्ही जीवही दिला ना, तर ते कदाचित हेही म्हणायला मागे पुढे बघणार नाहीत, की नाही त्याच्याकडे एक्स्ट्रा होता म्हणून तो दिला. मग सांगण्याचं काय माहिती आहे का, ह्या जगात प्रत्येकाला खुश ठेवणं, प्रत्येकाला सॅटिस्फाईड ठेवणं आपल्याला जमणार नसतं. त्यामुळे ना दुसऱ्याला आनंदी ठेवण्यापेक्षा तुम्हाला आनंदी राहता येते का एवढंच बघा. कारण आयुष्य तुमचं आहे. स्वतः एकटं जन्माला येणार आहे, एकटं मरणार आहे. त्याप्रमाणेच आहे ना, स्वतंत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. हां, आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही आहे ना, याची काळजी नक्कीच घ्या. पण जर कधी ना एखाद्याला तुम्ही खूप काहीतरी त्याच्यासाठी करताय, पण त्याला जर त्याची किंमतच नसेल, तर तुम्ही स्वतःची किंमत ओळखा. हे कळून घ्या. ह्या गोष्टीचा त्रास होण्यापेक्षा आहे ना, फक्त समोरच्याचं लक्षण ओळखा, की नाही बाबा, आज त्या व्यक्तीच्या नजरेत आपली लायकी 0 आहे आणि ते स्वीकारा. त्या गोष्टीला पचवून घ्या, की ठीक आहे बाबा, समोरच्या नाही आपल्याला किंमत देते ना, याचा अर्थ आपण त्याच्यासाठी महत्त्वाचे नाही आहोत. त्यामुळे आपण आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहोत किंवा ज्या लोकांना आपली खरी किंमत माहिती, त्यांच्यासाठी आपण किती महत्त्वाचे आहोत, त्यांच्यासाठी जगा. नक्कीच तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्हाला त्यांचाही त्रास कमी होईल किंवा तुमच्यामुळे त्यांना त्रास कमी होईल. काय होतं माहिती का, बऱ्याचदा ना आपण एखाद्याच्या खूप मागे लागतो, खूप जास्त आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षा असतात, पण त्या व्यक्तीला आपल्या वागण्याचं, आपल्या असण्याचं आहे ना ओझं वाटायला लागतं आणि कुठेतरी मग नात्यांमध्ये दुरावा येतो. तर अशा वेळेला सगळ्यात बेस्ट पर्याय तोच असतो, की थोडंसं एक स्पेसिफिक डिस्टन्स ठेवा, थोडंसं अंतर देऊन वागा आणि त्याने ना त्यालाही त्रास कमी होतो आणि तुम्हालाही नक्कीच कमी होतो.